आपण पाहत आहात आपल्या हक्काचे प्रतिध्वनी न्यूज। राजेंद्रनगर कोल्हापूर येथील घरफोडीचा गुन्हा उघड। 102 ग्रॅम वजनाचे सोने व इतर असा एकूण 16,08,900 रुपयांं किमतीचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूर यांची कारवाई। आमचे जयसिंगपूर वार्ताहर हुसेन शेख कळवतात की दिनांक 24/6/2026 रोजी सायंकाळी 6:30 वाजता ते 8:30 वाजण्याच्या दरम्यान मुदतीत साची रेसिडेन्सी T3 राजेंद्रनगर कोल्हापूर येथे एका बंद घराचा कडिकोंडा उचकटून घरात प्रवेश करून घरातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम फिर्यादीचे संमतीशिवाय लबाडीच्या इराद्याने चोरून नेल्याबाबत यातील फिर्यादी यांनी दिले। फिर्यादीवरून अज्ञात इसमावर राजारामपुरी पोलीस ठाण्यास गुन्हा दाखल करण्यात आला होता। पोलीस अधीक्षक नीलोत्पल यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांना मालाविरुद्धचे गुन्ह्याचे समांतर तपास करून गुन्हा उघडकीस आणण्याबाबत सूचना दिल्या होत्या। पोलीस अधीक्षक यांनी दिलेल्या सूचनेप्रमाणे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण यांनी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव व पोलीस अंमलदाराचे तपास पथक तयार करून नमूद गुन्ह्याचा समांतर तपास सुरू केला। सदर गुन्ह्यातील चोरीस गेलेले दागिने विक्री करण्यासाठी एक इसम मोटरसायकलवरून अंकली पुलाच्या अलीकडे स्मशानभूमीजवळ येणार आहे अशी गोपनीय माहिती तपास पथकाला मिळाली। मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव यांच्या पथकाने दिनांक 19/8/2026 रोजी अंकली पूल जयसिंगपूर येथे सापळा लावून आरोपी नामे गणेश अरुण चव्हाण व 31 राहणार खाडे वस्ती लक्ष्मीनगर बेडग तालुका मिरज जिल्हा सांगली यांच्या ताब्यात घेऊन त्यांच्याकडे कौशल्यपूर्वक तपास सुरू केला असता सदर आरोपीने त्यांच्या साथीदारांनी चोरी करून त्या चोरीतील दागिने विक्री करण्यासाठी त्यांच्याकडे दिली असलेली कबुली दिली आहे। म्हणून त्यांच्याकडून 101.860 ग्रॅम वजनाची सोन्याची लगड, एक मोबाईल फोन, लोखंडी पकड, मूस व एक मोटरसायकल असा एकूण 16,08,900 रुपये किमतीचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रियेने हस्तगत केलेला आहे। सदर आरोपी व जप्त मुद्देमाल गुन्ह्याचे पुढील तपास कामे राजारामपुरी पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिलेला आहे। त्याचे सह आरोपींचा शोध सुरू आहे। सदरची कारवाई पोलीस अधीक्षक नीलोत्पल, अपर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव, उपविभागीय पोलीस अधिकारी श्रीमती प्रिया पाटील, महाराष्ट्र पोलीसचे मपोसे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस निरीक्षक विकास जाधव, राजारामपुरी पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक जालिंदर जाधव, संतोष गळवे, रुपेठा इंगळे, पोलीस अंमलदार वैभव पाटील, संदीप सावंत, संतोष बर्गे, गजानन गुरव, विशाल खराडे, सत्यजित सावंत, महेंद्र कोरवी, सत्यजित तानुगडे, प्रदीप पाटील, विशाल शिरगावकर, शिवानंद मठपती, अमित सरजे, अरुण धनगर, राजू येडगे व सागर चौगले यांच्या पथकाने केलेली आहे। आपण पाहत आहात प्रतिध्वनी चॅनल। अशाच बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।